65 कोटींच्या मिठी नदी घोटाळ्यामध्ये आता ईडीची एंट्री झालेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाच्या आधारावरती सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मिठी नदीतून किती गाळ काढला याची अभियंत्यांना देखील माहितीच नव्हती। आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासामध्ये ही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। 2019 ते 2025 या काळामध्ये किती गाळ काढला याची कोणतीही मोजणी ही करण्यात आलेली नाहीये। महापालिका अधिकारी, दलाल आणि कंत्राटदारांचं साटलोटा असल्याचा आरोप देखील आता केला जातोय। ईडीच्या एंट्रीनं आरोपींच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते। मटेरियल बाहेर येऊन मुळामध्ये गेली 4 वर्ष नगरसेवकच नाहीत, सर्व पक्षीय जेव्हा नगरसेवक असतात तेव्हा ते प्रत्येक आपापल्या वॉर्डमध्ये असलेल्या नाल्यांच्या व्हिजिट करून त्यावरती असलेला जो वर्स कमिटीचा चेअरमन असतो तो त्या आधी म्हणजे अगदी मार्च एप्रिललाच आपल्या व्हिजिट कंप्लीट होऊन आपण त्यांच्या कामाच्या मागे असतो। इथे मुंबईला वालीच कोण नाही राहिलंय, सगळं लूट 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 लूटच चालली आहे आणि त्या लुटीमुळे आज मुंबईकरांना हे सगळं भोगावं लागतंय। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आहे। मिठी नदीतून किती गाळ काढण्यात आला या संदर्भातील माहिती ही ठेवण्यात आलेली नाही। 65 कोटींच्या मिठी नदी घोटाळ्यामध्ये आता ईडीची एंट्री झालेली आहे आणि तपासाला वेग आलाय। चांगलं आहे, आता एशनशीला बोलवा, कारण 3 वर्ष कोणाचं सरकार आहे, नगर विकास खातं कोणाकडे आहे, महानगरपालिका कोण चालवतंय, कॉन्ट्रॅक्टर कोणाचे आहेत, काढा। एशनशी येतील का की गावी पलतील? मला वाटतं 62 कोटी रुपयाचा तो घोटाळ्याचा आरोप आहे का, 65 कोटी रुपयाचा आरोप आहे। पण सगळ्याच पक्षाचे जे खासदार आहेत त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं असतं की JJM जल जीवन मिशनमध्ये अनेक राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये चुकीची कामं झालेली आहेत आणि आजच्याच इंडियन एक्सप्रेसमध्ये ती बातमी आलेली आहे की जल जीवन मिशनमध्ये करोडो रुपये नुकसान झालेत किंवा ओव्हर प्राइसिंग झालेलं आहे। तर मी माननीय CR पाटील आणि माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आज पत्र लिहिते आहे।